डिटॉक्स हा शब्द आजकाल सहज ऐकायला मिळतो. एक चमचा च्यवनप्राश उपाशी पोटी रोज प्रत्येक घरातल्या मेंबरने खायचा आहे. आजपासून एक नवीन सवय लावा, म्हणजे पिवळं पाणी. हे जे तिसऱ्या दिवस आहे ना, खूप आपल्या अगदी आई आजीपासून आपल्याला माहिती आहे, तर त्यातल्या एका वेळचा चहा बंद करा. आपल्या आजूबाजूला अँटीऑक्सिडंट रिच फळं मिळतात. सगळ्यात महत्वाचं आहे, कारण काय आहे ना, एकत्र ब्लड सर्क्युलेशन संपूर्ण बॉडीला मिळणार आहे. सारखा ऐकायला मिळतो. सेलिब्रिटीज, इन्फ्लुएन्सर्स ह्याच्या तोंडून हा एक शब्द आपण ऐकतो. हा डिटॉक्स आहे ना, म्हणजे रेग्युलर डिटॉक्स, हा आयुर्वेदिक डिटॉक्सपेक्षा फार वेगळा आहे. म्हणजे हा फक्त गट क्लीन्स किंवा फॅशनेबल ज्यूस क्लीन्स नाही. ही एक लाईफस्टाईल आहे. म्हणजे काय, तर शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेले असतात आणि ते कॉर्डिनेशनने काम करतात. आता WHO सुद्धा शरीर आणि मन ह्याला एकत्र समजतात. म्हणजे काय, तर ह्या शरीरात किंवा मनाची स्वच्छता हे सगळं साफ करणं, क्लीन्स करणं, ह्याच्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 दिवसाचा आयुर्वेदिक डिटॉक्सचा प्लॅन. ह्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 चमचा च्यवनप्राशने. 1 चमचा च्यवनप्राश उपाशी पोटी रोज प्रत्येक घरातल्या मेंबरने खायचा आहे. हा 1 चमचा च्यवनप्राश काय करतो, की लिव्हर डिटॉक्स करतो, पचन सुधारतो आणि त्याबरोबर व्हिटॅमिन सी इम्प्रूव्ह करतो. म्हणजे काय, व्हिटॅमिन सी ने अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी मिळते, अँटी एजिंग प्रॉपर्टी मिळते आणि ह्या सगळ्याबरोबर डिटॉक्सिफिकेशन सुद्धा होतं. हा 1 चमचा च्यवनप्राश आहे ना, हे मल्टी मिनरल, मल्टी व्हिटॅमिन, म्हणजे एकमेव एका चमच्यामध्ये संपूर्ण दिवसासाठी मिळणारं टॉनिक आहे. त्यामुळे पहिला दिवस 1 चमचा च्यवनप्राश. आजपासून एक नवीन सवय लावा, म्हणजे पिवळं पाणी. म्हणजे काय, तर आयुर्वेदिक डिटॉक्स टी. खूप सोपे इन्ग्रेडियंट आहे. बडीशेप 1 चमचा, केशराचे 3 ते 4 स्ट्रँड्स आणि पाणी. हे रात्रभर भिजत ठेवा किंवा एकत्र उकळवा. गाळून घ्या आणि तुम्हाला ते बाटलीत भरायचं आहे. मी जेव्हा ऑफिसला जायचे ना, तेव्हा माझ्या मैत्रिणी विचारायच्या, आज पिवळं पाणी विसरलीस काय आणायला. हे पिवळं पाणी आहे ना, ते कोलॅजिन बूस्टर आहे. नॅचरल कोलॅजिन मिळतं, स्किन इलॅस्टिसिटी इम्प्रूव्ह होते आणि त्यामुळे अँटी एजिंग इफेक्ट मिळाला. हे पिवळं पाणी काम करतं. त्यामुळे हे डे 2चं पिवळं पाणी नक्की लक्षात ठेवा. च्यवनप्राश आणि पिवळं पाणी ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे तिसऱ्या दिवशीविषयीच्या डिटॉक्स प्लॅन विषयी. हे जे तिसरा दिवस आहे ना, खूप आपल्या अगदी आई आजीपासून आपल्याला माहिती आहे. गाईचं तूप किंवा घरात कढवलेलं कुठलंही तूप, की जे आपल्याला पोळी बरोबर, भातावरती, कुठल्याही एका मीलसाठी वापरायचे, एका जेवणामध्ये वापरायचे. ह्याने काय होणार आहे ना, की आपल्या एनर्जी लेवल्स बूस्ट होणार आहेत. आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणातलं नॅचरल फॅट मिळणार आहे, की जे आपल्याला अतिशय गरजेचं आहे. अँटी इन्फ्लमेटरी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा वाढलेली किंवा एक्स्ट्राची सूज कमी करायला मदत करतं आणि खरं डिटॉक्सिफिकेशन करतं. अंतर्गत म्हणजे इंटरनल हायड्रेशन, इंटरनल मॉइश्चर आपल्या आतड्यांना ते देतं आणि त्यामुळे आपले कॉन्स्टिपेशन आणि डायजेशनचे प्रॉब्लेम्स कमी करणारं खरं म्हणजे गाईचं तूप. हे तिसऱ्या दिवशीचं डिटॉक्सचं रुटीन नक्की लक्षात ठेवा. पहिले 3 दिवसाचा डिटॉक्स प्लॅन लक्षात राहिला. आता 4थ्या दिवशी सांगतेय, एलिमिनेट 1 डोस ऑफ शुगर. म्हणजे काय, तर तुम्ही दिवसाला 3 कप समजा चहा पिताय ना, तर त्यातल्या एका वेळचा चहा बंद करा किंवा 1 चमचा साखर कमी करा. ह्यामुळे काय होणार आहे ना, की ऍक्च्युअल बॉडी डिटॉक्स व्हायला सुरुवात होणार आहे. एनर्जी लेवल्स बूस्ट होणार आहेत. मी जेव्हा हे केलं होतं ना, मला सुरुवातीला एकदम अनकम्फर्टेबल वाटलं होतं, पण नंतर ज्या एनर्जी लेवल्स वाढल्या ना, की ज्याच्यामुळे आपल्याला खरोखर वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी चांगले बदल व्हायला सुरुवात झाली. डे 5. आपल्या आजूबाजूला अँटीऑक्सिडंट रिच फळं मिळतात आणि जी आपल्याला सीझनल स्वरूपाची असतात. म्हणजे जसं पपई, सफरचंद, केळी, हे सगळे महिने आपल्याला मिळत असतात. मग ह्याचा अंतर्भाव तुमच्या आहारामध्ये कधीतरी एकदा दिवसातून एकदा केला पाहिजे. आणि त्याबरोबरीने करायला पाहिजे तो म्हणजे फेस मसाज. अगदी 5 मिनिटात होणारं रिच्युअल आहे स्किनचं रिच्युअल, पण ते अगदी पॉवरफुल आहे. हे जे स्किनचं रिच्युअल आहे त्याच्यासाठी मी वापरते रूपतेज नाभी तेल 90 आयुर्वेदचं. याने हलका मसाज करते मी, की जो स्किनला टायटन करतो आणि अँटी एजिंग रिझल्ट्स देतो. तुम्हीही हे रिच्युअल रोज फॉलो करा. फेशियल मसाज
आणि इंटरनल अँटीऑक्सिडंट रिच फळ. डे 6 आज ॲड करायचं आहे तुम्हाला लाईट स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. सूर्यनमस्कार येत असेल, प्राणायाम येत असेल तर तसे एक्सरसाइजेस सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काय आहे ना, एकत्र ब्लड सर्क्युलेशन संपूर्ण बॉडीला मिळणार आहे आणि लाईट स्ट्रेचिंग एक्सरसाइजेसमुळे वात, पित्त आणि कफ ह्या तिन्ही दोषांचा समतोल जो आयुर्वेदाने सांगितलाय तोही होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात ना, की त्या माइंड रिलॅक्स करतात आणि कोऑर्डिनेशन करतात शरीर आणि मनाचं, आणि डायजेशन इम्प्रूव्ह करतात, म्हणजेच ब्लोटिंग सुद्धा कमी करतात. डे 7 आजचा दिवस म्हणजे आरामाचा दिवस. आज आराम करा, विश्रांती घ्या, पुरेशी झोप घ्या आणि रिचार्ज व्हा पुढच्या येणाऱ्या वीकसाठी. ह्या दिवशी काय करायचंय, आपल्या गॅलरीमध्ये बघायचंय, आपल्या आजूबाजूला बघायचंय. ग्रीन कलर काय करतो की रिजनोव्हेशन देतो, रिचार्ज करतो पुढच्या येणाऱ्या वीकसाठी. त्यामुळे आपल्या आजूबाजूला बघायचंय, पुरेशी विश्रांती घ्यायची, झोप घ्यायची आणि रिचार्ज व्हायचंय येणाऱ्या वीकसाठी. मी काय केलं ना, 7व्या दिवशी मस्त झोप घेतली, विश्रांती घेतली, मेडिटेशन केलं, गॅलरीत बघितलं, घरातली अगदी बेसिक कामं केली आणि फोनचा कमीत कमी वापर केला. तुम्हीही असा डिटॉक्स प्लॅन 7 दिवसाचा कधी काही केलाय का? तुमचा डिटॉक्स प्लॅन कोणता होता ना, ते आम्हाला कमेंट करून सांगा. किंवा आत्ता हे तुम्ही 7 दिवसाचा जो डिटॉक्स प्लॅन आमचा ऐकलाय तो तुम्ही फॉलो करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला त्याचा रिझल्ट काय मिळाला. कारण हा जो डिटॉक्स प्लॅन मी सांगितला ना, हा जर तुम्ही फॉलो केला तर त्यामुळे मिळणारा तुम्हाला जो स्किनला ग्लो आहे ना, तो अतिशय लॉंग लास्टिंग असणार आहे, सस्टेनेबल असणार आहे. त्यामुळे हे स्किन केअर रुटीन हे फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि तुमचा डिटॉक्स प्लॅन नक्की कमेंट करून सांगा.